तर आपण बघणार आहे मेसेज रोल्स. जबरदस्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे. LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल आणि स्प्रिंग AI. LLM बघतोय बट आपण विथ स्प्रिंग AI. पण मेसेज रोल हा जो टॉपिक आहे हा स्प्रिंग AI पर पुरता मर्यादित नाहीये. लक्षात घ्या, कोणत्याही LLM मध्ये मेसेज रोल्स असतात. हा LLM साइडचा पार्ट आहे, पण हा पार्ट समजून घ्यायला लागेल. भले तुम्ही AI इंटिग्रेशन करण्यासाठी जावाचं स्प्रिंग AI वापरा किंवा पायथॉनमध्ये लँगचेन वापरा किंवा जावा स्क्रिप्टमध्ये कोणतं फ्रेमवर्क लँगचेन वापरा. langchain.js जे एनिथिंग. मेजरली पायथॉन जावा यूज होतात. तर तुम्ही कोणतंही फ्रेमवर्क वापरा, LLM ला अंडरस्टँड करायला पाहिजे. आणि LLM चा हा जो टॉपिक आहे कोणता, मेसेज रोल्स, हा बेसिक आहे. हा मस्ट तुम्हाला माहितीच पाहिजे, भले तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजने LLM ला इंटिग्रेट करत असाल. LLM चं काम काय आहे? आयडियली लार्ज लँग्वेज मॉडेल. काय करतं हे? जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI मध्ये आपण यूज करतो. आणि आपण मेजरली कशाबद्दल बोलतोय याच्यामध्ये? टेक्स्ट जनरेशन बद्दल बोलतोय. टेक्स्च्युअल जनरेशन. ठीक आहे. इमेज जनरेशन, तसे पण मॉडेल्स आहेत जे इमेज जनरेशन मध्ये चांगले आहेत. काही मॉडेल्स आहेत जे टेक्स्ट जनरेशन मध्ये चांगले आहेत. व्हिडिओ जनरेशनचे मॉडेल्स आहेत, ऑडिओ जनरेशनचे मॉडेल्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिकली सध्या लक्षात घ्या टेक्स्ट रिलेटेड आपण बघणार आहे. ठीक आहे. आणि इमेज रिलेटेडचं पण आपण बघणार आहे. ठीक आहे. बट मेसेज रोल्स हा LLM साइडचा पार्ट आहे. कोणताही LLM असो. फॉर एक्झाम्पल लेट्स से तुम्ही वापरत असाल ओपन AIचं GPT, चॅट GPT माहिती तुम्हाला. तर त्याच्यामध्ये कोणतं मॉडेल यूज होतं? GPT. GPTचं कोणतंही व्हर्जन असेल तुमचं, GPT-4 असू शकतं. ठीक आहे. कोणतंही असू शकतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल Azure मध्ये पण GPT यूज होतं. बरं, कारण का? Azure इज फंडेड बाय, ओपन AI इज फंडेड बाय Azure. Azure कोणाचे? Azure कोणाचे? Azure इज प्रोडक्ट बाय मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टचं क्लाउड सर्व्हिस आहे Azure. जसं AWS आहे कोणाचं? Amazonचं. ठीक आहे. तर Azureने याला फंडिंग दिलेले, ओपन AIला, ओपन AI कंपनीला फंडिंग आहे, पैसे गुंतवलेले आहेत Azureनं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं Azure इंटरनली ओपन AIचे मॉडेल वापरतो हेविली. लक्षात ठेवा, GPT असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बेडरॉक असेल तुमचा. तुम्ही जर AWS चे फॅन असाल किंवा तुमच्या कंपनीमध्ये AWS यूज होत असेल क्लाउड प्रोव्हाइडर. मेजरली 3 क्लाउड प्रोव्हायडर जगामध्ये सध्या तरी, मल्टिपल भरपूर आहेत, मी असं म्हणत नाही तेच यूज केलं. डिजिटल ओशियन पण आहे. डिजिटल ओशियन यूज होतं, Azure यूज होतं, GCP गुगलचं यूज होतं किंवा Amazonचं AWS. तर हे कोणाचं प्रोडक्ट आहे? AWS. AWS मध्ये कोणती सर्व्हिस आहे? Amazon बेडरॉक इज दी सर्व्हिस. ठीक आहे. फॉर दी AI इंटिग्रेशन. Azure मध्ये पण आहे Azure AI फाउंड्री, अजून ओपन AI सर्व्हिस. तुम्हाला बेडरॉक AWS मध्ये ओपन AIचं मॉडेल भेटणार नाही. कारण का? ते कॉम्पिटिशन आहे ना. AWS Azureचे कॉम्पिटिशन आहे आणि ऑलरेडी Azureने याच्यात पैसे दिलेत म्हणल्यावर AWS मध्ये कसं भेटेल तुम्हाला, बरोबर? सो AWSचे स्वतःचे मॉडेल, AWS मध्ये तुम्हाला अँथ्रोपिकचे मॉडेल भेटतील. ठीक आहे. अँथ्रोपिक कंपनी. क्लॉड मॉडेल ऐकलं असेल, क्लॉड बाय अँथ्रोपिक. अँथ्रोपिकचं कोणतं मॉडेल आहे? क्लॉड. फेमस आहे सध्या, तर त्यांचा खूप बोलबाला आहे जगामध्ये. त्याच्यामुळे शेअर मार्केटवर परिणाम झालेला आहे. ढासळत आहेत कंपन्यांचे स्टॉक्स वगैरे. क्लॉड कोड आणि क्लॉड वर्क असे 2 मॉडेल आलेले आहेत. ते खूप काही काम डायरेक्ट मॉडेलच करतं, प्रोग्रामिंगचं असो किंवा तुमचं नॉन टेक्निकल काम असो. इम्पॅक्ट झालेला आहे क्लॉडमध्ये. ठीक आहे. सध्या खूप नावाजलेलं आहे ते. ठीक आहे. ओके. तर आपल्याला काय बघायचं, बेसिकली मॉडेल कोणतंही असो त्याच्यामध्ये मेसेज रोल्स असतात. तर बेसिकली मेसेज रोल कोणते कोणते असतात? सिस्टीम म्हणजे काय रे? याच्यामध्ये माझा फ्लो कसा असतो? माझं एक ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे.
ज्याच्यामध्ये मला इंटिग्रेट करायचे. आता इथे माझा क्लायंट आहे. क्लायंट काय असू शकतो? ॲप असू शकतो, युजर असू शकतो. ठीक आहे. क्लायंट काय करणार आहे? माझ्या सिस्टीमला हिट करणार. कोणतं? माझं जे ॲप आहे. आता ह्या माझ्या ॲपमध्ये काय आहे? AI इंटिग्रेटेड आहे, बरोबर. आणि AI इंटिग्रेट केले, बट ते AI कोणाला कम्युनिकेट करते? LLM ला, लार्ज लँग्वेज मॉडेलला, बरोबर. तर हे AI इंटिग्रेट करण्यासाठी जावा असेल, स्प्रिंग AI यूज करा. पायथनचा प्रोजेक्ट असेल, पायथनमध्ये ॲप्लिकेशन असेल, लँगचेन यूज करा. ठीक आहे. तर हे जे कम्युनिकेशन होतंय याच्यामध्ये जे मेसेजेस पास होत आहेत त्या मेसेजला रोल्स आहेत. मग ते रोल्स अंडरस्टँड कोणाला करतात? LLM ला ते रोल्स माहिती आहेत आणि त्यानुसार LLM आणि AI ॲप्लिकेशन हे कम्युनिकेट करत असतं. जसं की फॉर एक्झाम्पल स्प्रिंग AI यूज करतोय, तर स्प्रिंग AI पण रोल्स माहिती आहेत त्याला, बरोबर. स्प्रिंग AIला माहिती आहे आणि LLM ला पण माहिती आहे, तर ते कम्युनिकेशन. तर बेसिकली कोणते रोल्स आहेत आपल्याकडे? सिस्टीम रोल. अरे याचा कॉन्टेक्स्ट मी काय दिला? फॉर एक्झाम्पल एक सिस्टीम रोल आहे, यू आर ए हेल्पफुल कोडिंग असिस्टंट. आता मी प्रोग्रामिंग करतोय, तर मी इंटरनली LLM ला काय सांगितलं? LLM ला इंटरनली सांगितलं, मेसेज पास केला की तू कोण आहे सध्या? तू सध्या कोडिंग असिस्टंट आहे. तुला कसं ऍक्ट करायचंय? बरोबर. एखाद्या पिक्चरमध्ये शाहरुख खान काय असतो? काय असतो? पोलीस किंवा मिलिटरीमध्ये असतो. ठीक आहे. किंवा विलन असतो. तर त्याला सांगितलेलं असतं की तू या पिक्चरमध्ये विलनचं ऍक्टिंग करायचं, बरोबर. किंवा एखाद्या पिक्चरमध्ये अक्षय कुमार काय असतो? आर्मीमध्ये असतो. तर त्याला सांगितलेलं तुला आर्मीमधले मिलिटरीमॅन जो कोणी असेल ते पोस्ट, तुला कॅप्टन वगैरे त्याची ऍक्टिंग करायची, बरोबर. तसं सेम, कारण तुला कोडिंग असिस्टंट ऍक्ट करायचं म्हणजे LLM समजून घेतो. काय LLM समजून? LLM ऑलरेडी पॉवरफुल आहे. LLM ला स्वतःचा ब्रेन आहे. इट इज लाईक अ ब्रेन, कारण तो ऑलरेडी ट्रेंड आहे. LLM बनवलेला आहे. ज्या कंपनीने कोणता LLM असो, ओपन AIचा असेल, अज्युअर असेल, बेटर अँथ्रोपिक कोणतीही कंपनी असेल, गुगल जेमिनी आहे, मेटाचा आहेत, लामा. ठीक आहे. तर ते ऑलरेडी ट्रेंड आहेत, तो ब्रेन आहे, ते कॅन थिंक. त्याच्यामध्ये आपण जात नाहीये. LLM कसं बनलं त्याच्यात आपण डिटेलमध्ये बघत नाहीये सध्या, आपण मेसेज रोल बघतोय. तर कोडिंग असिस्टंट तू आहेस आणि त्यासारखंच ऍक्ट कर. याचा अर्थ LLM ला काय कळतं? मी कोडिंग असिस्टंट आहे आणि मला हे सोडून जर कोडिंगच्या रिलेटेड क्वेश्चन आहे तर मी उत्तर देणार. बट कोडिंग रिलेटेड वेगळंच काहीतरी विचारते, दूर दूर तक ज्याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. मी कोड करताना कोडिंग असिस्टंटला विचारलं, काय विचारलं? की सध्या कोणता मूवी भारी मला सांग जरा, असं विचारलं. म्हणाले अरे कोडिंग असिस्टंट आहे मी, याचं उत्तर मी नाही प्रॉपरली देऊ शकणार. क्लिअर. पण LLM तुम्हाला असं नाही म्हणणार, LLM थोडंसं प्रोफेशनली सांगणार तुम्हाला. ठीक आहे. त्यासाठी आणि LLM तर मेंदूमध्ये ठेवणार, त्याच्या ब्रेनमध्ये मी कोण आहे. तर हा सिस्टीम रोल युजर पास करणार नाही, हा सिस्टीम रोल सिस्टीमने पास करणार. सिस्टीम म्हणजे कोण आहे? ते आपलं ॲप्लिकेशन. आपण जे ॲप्लिकेशन बनवताय, तुम्ही कंपनीमध्ये तुम्ही काम करत असताना जावामध्ये स्प्रिंग AI यूज करून जे ॲप्लिकेशन बनवलं, दॅट इज द सिस्टीम. सिस्टीम कोण असणार आहे? स्प्रिंग AI ॲप. सिस्टीम म्हणजे कोण? इथेच लिहितो मी. सिस्टीम म्हणजे कोण? स्प्रिंग AI ॲप. दिस इज द सिस्टीम. हे सिस्टीम पास करणार त्याला. ठीक आहे. ओके. तर सिस्टीमचा रोल गेला. आता युजरचा रोल. युजर आहे ना, युजरनं मी काहीतरी विचारलं, मला सांग की जावामध्ये मला काय करायचंय? ग्लोबल एक्सेप्शन हँडलिंग करायचे. हाऊ कॅन आय डू ग्लोबल एक्सेप्शन हँडलिंग इन जावा स्प्रिंग बूट प्रोजेक्ट, असं मी विचारलं त्याला.
तर तो झाला युजर रोल. त्या मेसेजचा रोल कोणता असणार आहे, तर तुम्हाला तिथं सांगावं, रोल वगैरे तुम्ही काही स्पेसिफाय करत नाही, हा युजर रोल आहे, तुमचं काही काम नाही आहे त्याच्यामध्ये. तो ऑटोमॅटिकली कुठून आलाय त्याच्यानुसार ऑटोमॅटिकली रोल त्याला असाइन होत असतो इंटरनली. स्प्रिंग AI त्याला रोल देणार. ठीक आहे, ओके, ते तुम्हाला द्यायचं नाही, पण हे समजून घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, इनपुट काय येणार आहे, तुम्ही काय लिहिलं, इनपुट डिपेंडन्सी इंजेक्शन. म्हणजे मी काय टाकलं त्याला, डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं मला सांग. डिपेंडन्सी इंजेक्शन जावामध्ये, पायथॉनमध्ये सगळीकडे आहे डिपेंडन्सी इंजेक्शन. ठीक आहे, सो काय असतं मी सांगितलं, हा युजरचा मेसेज आहे, तर त्याच्यासोबत हा पण गेला, मग हे दोन्ही काय होणार इथं, प्लस होणार, आणि हे दोन्ही मिळून इकडे काय होणार, LLM कडे जाणार. असिस्टंट रोल, आता युजर रोल कोण आहे, जो ऍक्च्युअली युजर आहे, तर नावातच आहे ना, जो युजर रोल आहे, जो युजर कडून मेसेज आलाय त्या मेसेजला कोणता रोल भेटणार आहे, युजर रोल भेटणार. असिस्टंट रोल कोणाचा असतो बघा, असिस्टंट कोण आहे आपल्या या केसमध्ये, LLM आपला असिस्टंट आहे ना, कारण आपल्याला उत्तर कोण देते, LLM देते ना, म्हणून तो असिस्टंट आहे आपला. आउटपुट, जे आउटपुट येतं तो असतो असिस्टंट मेसेज, म्हणजे त्या रोलचा मेसेज, त्या मेसेजचा रोल असतो असिस्टंट. तर या रोलचे इंटरनल यूज आहेत. तुम्ही म्हणाल या रोलला यूज काय करणार आहे मी, नाही, याचं इंटरनली खूप मोठा यूज आहे, पण ते तुम्हाला समजून घ्यायचं, डिपेंडिंग ऑन रोल. तर जे आउटपुट येतं हे LLM कडनं मला आउटपुट आलं. डिपेंडन्सी इंजेक्शन इज अ डिझाईन पॅटर्न डॉट 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 डॉट, एवढं छोटं येणार नाही, पण पुढे मला त्या मेसेज काय आउटपुट काय आलं त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे मला, पण अशा जे काय आउटपुट आलं त्याचा रोल काय आहे, असिस्टंट रोल. ठीक आहे, तर बेसिकली हे 3 रोल तुम्हाला कमीत कमी क्लिअर कट अंडरस्टँड करून घ्यायचे, आणि अवघड आहे का अंडरस्टँड करायला, काही अवघड नाही. हा युजरने दिलेला मेसेज, तुम्ही आता सगळेजण AI जनरेटिव्ह AIचा यूज करत असाल, ChatGPT फॉर एक्झाम्पल जे मॅच्युअर आहे आणि सर्वात अगोदर आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तर ते माहिती आहे, आता फ्रीमध्ये ChatGPT.com टाकलं की त्याच्यामध्ये .ai ChatGPT.ai जो बी आहे, तिथे टाकलं की तुम्ही काय करता, मेसेज रोल टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी जर तुला ओपन करून दाखवलं, इथं मी काय टाकतो, इथं ChatGPT टाकलं इथं मी. ठीक आहे, इथं मी गेलो ChatGPT.com, झाला विषय, आलं की व्हॉट इज डिपेंडन्सी इंजेक्शन, व्हॉट इज डिपेंडन्सी इंजेक्शन. तर हा जो आहे याला कोणता रोल असणार आहे, युजर रोल. ठीक आहे, आणि मी इथे एंटर मारलं. डिपेंडन्सी इंजेक्शन इज डोंट बिल व्हॉट यू नीड, आस्क फॉर इट, द प्रॉब्लेम सॉल्व्स. तर यांनी बाय डिफॉल्ट देखो डिपेंडन्सी इंजेक्शन सांगले, कॉपी कोड, क्लास कार, तर हे पायथन लँग्वेज. ठीक आहे, मध्ये त्यानं आपल्याला एक्सप्लेन करून दिलेले, पायथनमध्ये दिलेले, पण मी त्याला सांगितलं नव्हतं की बाबा कोणत्या लँग्वेज, कारण तुम्ही जर असं सांगितलं तर व्हॉट इज डिपेंडन्सी इंजेक्शन, एक्सप्लेन मी युझिंग जावा, तर त्याने जावामध्ये कोड दिला असतं. पण डिपेंडन्सी इंजेक्शन इज नॉट डिपेंडेंट अपॉन एनी लँग्वेज, तर डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं त्याच्यात जात नाही आपण. तर हा जो रिस्पॉन्स आलाय तुम्हाला, याचा रोल आहे, याचा रोल काय आहे, असिस्टंट रोल. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी याला अजून एक प्रश्न विचारतो, व्हॉट्स टुडेज वेदर, WATHIR वेदर, ते टाकलं आणि विचार. हे बघा, सर्चिंग दी वेब, इथं काय आलं होतं, सर्चिंग दी वेब आलं होतं. म्हणजे काय, त्याने वेबसाईटवरून सर्च करून सांगितलं, कारण त्याला आजचं वेदर माहीत नाहीये, कारण हा मॉडेल ट्रेंड आधी झालेला असतो. बरोबर, लक्षात घ्या, हे पण गोष्टी आपण बघणार आहे. तर यानं वेबसाईटवरून सर्च केलं, तर हे मॉडेलकडून रिस्पॉन्स नाही आलेलं आहे, हे ChatGPTचा जो ॲप्लिकेशन आहे तिकडून रिस्पॉन्स आला आपल्याला, वेबसाईटवरून त्यानं दिलं, मॉडेलला दिलं, आणि परत मॉडेलकडून रिस्पॉन्स घेतला. बरोबर, तर मॉडेल काही रिअल टाईममध्ये तुम्हाला त्याला नॉलेज नसते. ठीक आहे, सो याच्यामध्ये सिस्टीमनं पाठवला मेसेज या केसमध्ये, तर तो सिस्टीम रोल असेल. आणि याला तुम्ही कोणताही असं काही सांगितलं बाबा,
फॉर एक्झाम्पल कोणतंही इररिलेव्हंट गोष्ट विचारली किंवा सिक्युरिटी कॉम्प्लायन्स व्हायलंट गोष्ट विचारली, ठीक आहे, हाऊ कॅन आय क्रिएट हाऊ कॅन आय डिस्ट्रॉय असं लिहितो. हाऊ कॅन आय डिस्ट्रॉय ह्यूमन कुछ भी लिख लेता हूँ, क्योंकि कुछ तो मैं ये ऐसा कोशिश कर रहा हूँ कि वो देखो, यही मुझे दिखाना था आपको. हाउ कैन आई डिस्ट्रॉय ह्यूमन बीइंग? I can't help with harming or destroying anyone. If you are feeling intense anger, hurt, hatred towards someone, that can feel, but acting it you could curious harm to others, and let's slow this down. What's going on right, and that may ask you that. तर यानं काय सांगितलं मला? आय कांट हेल्प, मी याच्या बाबतीत मदत करू शकत नाही म्हणतोय. का नाही करू शकत मदत? बिकॉज हाऊ कॅन आय डिस्ट्रॉय, इट इज नॉट गुड थिंग ॲज अ ह्युमन बीइंग. एक चांगला माणूस हा विचार करू शकत नाही, असं करायला नाही पाहिजे कोणीच विचार. पण हे तुम्हाला मुद्दाम मी सांगून दाखव, कारण मला माहित होतं की याचा आन्सर तो देणार नाही. कारण का? इट इज व्हायलंट. हा व्हायलंटला प्रमोट करत नाही. मग याला कोणी सांगितलं याचं उत्तर देऊ नको म्हणून? याला ऑलरेडी फीड केलेलं आहे किंवा सिस्टीम त्याला मेसेज दिलेला आहे सिस्टीमने की यू आर अ गुड बॉय, तू चांगला असिस्टंट आहे, तू अशा कोणालाही मदत करायची नाही जेणेकरून कोणालाही त्रास होईल, कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास, हे सिस्टीमने दिलेलं आहे त्याला. हे पण मला तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं होतं. ठीक आहे, ठीक. आता तुम्ही मला हा चौथा काय आहे टूल रोल, हा पण सांगा आम्हाला. तर हा खूप ब्युटिफुल आहे, ब्युटिफुल. फंक्शन एक्झिक्युशन रिझल्ट्स. तर बघा LLM फक्त आता असं राहिलेलं नाही की बाबा फक्त तुम्हाला प्रश्न विचारला टेक्स्ट आणि टेक्स्ट रिस्पॉन्स नाही. हे आत्ता जे दाखवलं तुम्हाला चॅट GPT वरती, फक्त तेवढंच काम नाही, तर LLM ॲक्शन सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे काय? तुम्ही LLMला किंवा त्याला एजंटिक AI तुम्ही नाव ऐकलं असेल, याचं कुठं जास्त यूज झालेलं आहे? इट इज व्हेरी रिलेटेड टू एजंट्स, AI एजंट्स म्हणूया याला आपण. गिटहब को पायलट नाव ऐकलं असेल तुम्ही, गिटहब को पायलट एक्झाम्पल, दॅट इज वन ऑफ दी एजंट. तुमच्या कंपनीमध्ये कदाचित तुम्ही ऑलरेडी यूज करत असाल किंवा तुम्ही ओपनली पण यूज करू शकता गिटहब को पायलट. को पायलट नावाचं एजंट आहे, ठीक आहे, गिटहब को पायलट. कारण त्याच्यामध्ये एजंटची पॉवर आहे, ते तुम्हाला क्रिएट करून देतं, प्रोजेक्ट क्रिएट करतो डायरेक्ट. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा असे एजंट्स बनवू शकता. तर फंक्शन एक्झिक्युशन करू शकता याच्यामध्ये. फक्त उत्तर देणं नाही, तर कोणताची एखादी मेथड आहे जावामध्ये किंवा कोणते, तर ते फंक्शन तुम्ही एक्झिक्यूट पण करू शकता LLMला सांगून. आणि त्या फंक्शनमध्ये तुम्ही काहीही लॉजिक लिहू शकता, काही. फॉर एक्झाम्पल मला एखादा, मी सांगितलं LLMला की हा एक फोल्डर क्रिएट कर या पाथमध्ये माझ्या PC मध्ये, ते पण तो फोल्डर क्रिएट करू शकतो. एजंट, एक एजंट आहे. तर त्या केसमध्ये हा टूल रोल यूज होतो. याला तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करायला पाहिजे, हा असा लवकर नाही कळणार टूल रोल काय असतो. तर तो काय रोल आहे? टूल रोल, टूल्स कॉलिंग, याला काय म्हणतात? टूल्स कॉलिंग. तर ह्या केसमध्ये एजंटिक AI मध्ये वेगवेगळे एजंट्स तुम्ही डिप्लॉय करू शकता. एजंट्स म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये रिलेव्हंट ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये काय करायचं तुम्हाला? ठीक आहे, कंपनीमध्ये काय करायचं, एक काहीतरी प्रॉब्लेम आलाय प्रोडक्शनमध्ये. आता नॉर्मली प्रोडक्शनमध्ये काहीतरी इश्यू आला, ठीक आहे, तर तुम्ही तिथे काय करता प्रोडक्शनमध्ये? काय आला ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस करणारा एक एजंट, लॉग्स बघणारा एक एजंट, ॲनालिसिस करणारा एक एजंट असतो. त्या ॲनालिसिस करून त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची तो ठरवणार, आणि ती ॲक्शन
रिलेव्हंट ॲक्शन त्या एजंटला पास करणार आणि त्या एजंटमध्ये लिस्टेड असतं तिसऱ्या की ही ॲक्शनला मला काय करायचं एक्झॅक्टली. मग ते सर्व्हर रेस्टार्ट असेल, फोल्डर क्रिएशन असेल, रॅमसाठी असेल किंवा तिकीट एक SR रेज करा, तिकीट जनरेट करा, जिरा रेज करा, तर तो ऑटोमॅटिकली होणार. दॅट इज सिक्वेन्स ऑफ टास्क कॅन बी एक्झिक्युटेड. तर इट इज मोर रिलेव्हंट टू एजंटिक AI. तर हा एक नवीन रोल आहे की हा रोल प्रत्येक LLM मध्ये सपोर्टिव्ह असेल, आय डोंट नो, पण हे बेसिकली 3 असतील. ठीक आहे. तर GPT मध्ये, चॅट GPT मध्ये, GPT जे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये हा रोल आहे, दॅट आय एम नो. बट बाकी मॉडेल्स तुम्हाला प्रत्येक मॉडेल तुम्हाला गो थ्रू करावं लागतं. जे मॉडेल आहे असं नाही की एक ॲप्लिकेबल केलं प्रत्येक, कारण मॉडेल इंटरनल ट्रेनिंग वेगवेगळं असतं प्रत्येक मॉडेलचं. असं नाही की GPTचं एक मॉडेल आहे म्हणजे त्याच पद्धतीने सेम पद्धतीने सगळे मॉडेल ट्रेन झालेत, नाही, तसं असू शकत नाही. ठीक आहे, वेगवेगळं असू शकतं. बऱ्याच गोष्टी मॉडेलवर पण डिपेंड असतात. पण मोठा हे तुम्हाला फॉलो करावं लागेल, टूल्स सगळ्या मॉडेलला फॉलो करावं लागेल. कारण का पुढे तुम्हाला जाऊन MCP प्रोटोकॉल बघायचं आहे. जर मॉडेलनं जर जे काही गाईडलाईन्स फॉलो नाही केल्या, प्रोटोकॉल्स फॉलो नाही केले, API फॉलो नाही केले, तर ते आउट ऑफ मार्केट होऊन जातील. म्हणून काही गाईडलाईन्स आहेत जसे की हे रूल्स सगळं मॉडेल्सला फॉलो करावं लागतील आणि त्याचे रोल नेमिंग कन्व्हेन्शन सगळं फॉलो करू. ज्या गोष्टी कम्युनिकेशनसाठी ॲटलिस्ट सगळं एक स्टँडर्ड फॉलो करावं लागेल प्रत्येक मॉडेलला. जसं की HTTP प्रोटोकॉल, कोणतेही वेबसाईट असेल HTTP प्रोटोकॉल फॉलो करतो आपण. API बनवताना HTTP फॉलो करतो, कारण HTTP फॉलोच करावं लागेल, कारण तुम्हाला मग ती यूज नाही करता येणार कोणाला त्यासाठी. ठीक आहे. तर याच्यात पण स्टँडर्डायझेशन आलं आहे, अजून खूप स्टँडर्डायझेशन येणार आहे, मॅच्युअर होत आहे, अजून खूप काही याच्यामध्ये करण्यासारखं आहे, इव्हॉल्विंग गोष्ट आहे. बट ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी आता इंटिग्रेट करू शकता. तुम्ही जर कंपनीमध्ये काम करताय किंवा तुमचा स्टुडंट आहात, प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये, ऑफकोर्स हे तुम्हाला इम्प्रेस करेल. आणि तुम्ही फक्त इंटिग्रेट नाही करायचं, जर तुम्ही समोरच्याला अशा पद्धतीने समजावून सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की असे असं आहे, याचा यूज असा आहे, डेफिनेटली तुम्हाला ते इम्प्रेशन पडणार आहे त्यांच्यावरती.